आज आपण दुधी भोपळ्याचा पोटभरीचा असा नाश्ता बनवतोय. खूप छान असा तयार होतो. त्याच्यासोबतच आपण टोमॅटोची चटणी देखील बनवतोय. तर त्याच्यासाठी आपण कोवळा असा दुधी भोपळा घ्यायचा आहे. बुडखाची शेंड्याची साईड काढून घ्यायची, चांगला धुवून घ्यायचा आणि किसणीवरती असा किसून घ्यायचा. किसताना अजिबात त्याची साल काढायची नाही. आता याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण घालायचं आहे. कोथिंबीर भरपूर घालायची. थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा. सफेद तीळ घालायचे, थंडी चालू आहे. पावडर मसाल्यांमध्ये हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, कारण आपण वाटण करताना हिरवी मिरची घातलेली आहे. चवीनुसार त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घालायचं आहे, कारण भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं. ते पाणी आपल्याला काढायचं नाही, त्याच्यामध्येच पीठ मळून घ्यायचं छानसं. चपातीसारखा एक गोळा तयार करायचा आणि त्याची चपाती लाटून घ्यायची.